नर्मदे हा या ठिकाणी बघा आपण आहे नर्मदा परिक्रमा हा मार्ग आहे आणि आपल्याला आहे ना ही शेती आहे ना ही गव्हाची शेती आहे आणि मैया आपल्या आहे ना बाजूने आहे. आपण ह्या रोडवरून मंडी या ठिकाणावरून सीलकंठ या ठिकाणी आपण रात्रीची विश्राम व्यवस्था होती महानर्मदा सेवा आश्रममध्ये आणि सीलकंठवरून आपण मंडी या ठिकाणी आलो आणि मंडीवरून आपण नीलकंठ या ठिकाणी जाणारे आपल्याला नीलकंठ येणारे पुढे पण मध्ये अशी छोटी छोटी गावं येत राहतात आणि हे सर्व गावाची शेती आहे. ही गावाची शेती बघून एवढा आनंद वाटतो की याचं एक कारण आनंद वाटण्याचं कारण हे गहू ज्यावेळेस होणार त्यावेळेस आपल्याला जे अन्न भेटणार खाण्यासाठी ते अन्न आपल्या सर्व इंडियाच्या बाहेर पण जात आहेत आणि इंडियामध्ये आपल्या लोकांना जे अन्न भेटणार हे जे गहू आहे हा गहू कुठे जाणार कुठं विकला हे लोक विकल्याच्या नंतर कोणाकडे जाणार काय हे गव्हाला सुद्धा आणि त्या मालकाला सुद्धा माहीत नाही आहे. या ठिकाणी ज्यावेळेस ही शेतकरी पिकवतो त्यावेळेस बघा या ठिकाणी आपण किती गहू हे गव्हाचे पीक एवढंच इथं सगळ्यात जास्त गव्हाचे पीक होतं ह्या आपल्या ह्या हरदा जिल्ह्यामध्ये. तर आपण अमरकंटककडे हे बघा या ठिकाणी आपण हा बोर्ड पाहतो ना हा नीलकंठ आहे बघा हे ठिकाणी 4 किलोमीटर नीलकंठ या ठिकाणी आपण पुढे नीलकंठ या ठिकाणी चाललेलो आहे. नर्मदे या ठिकाणी बघा आपल्याला हा सिमेंटी रोड संपूर्ण आहे ना संपूर्ण आपल्याला परत आहे ना एक कच्ची पगदंडी आहे या ठिकाणी आपण पाहतो ना ते आपल्याला हा नर्मदा परिक्रमा मार्ग जाण्यासाठी शेतातून दोन्ही बाजूला आपल्या जर पाहिलं तर दोन्ही बाजूने आपल्या गव्हाची शेती आहे आणि त्या दोन्ही बाजूच्या गव्हाच्या शेतीच्या मधून आपले आहे ना हा एक आहे ना कच्चा रोड आहे पगदंडी तर तिथपर्यंत सिमेंटी रोड बनत आला. पण इथे या ठिकाणी आपण जर पाहिलं तर इथे आहे ना एक संपूर्ण असा आहे ना प्रकार असा आहे का सर्व आहे ना चिखल आणि गाळ या ठिकाणी पाणी पण भरपूर साचलेलं आहे या ठिकाणी आपण पाहतो. या ठिकाणी नर्मदे या ठिकाणी आपण पाहू शकता आपल्याला या शेताच्या गावाच्या मधून जायचं आहे. पुढं एक आपल्याला एक आहे ना एक अशी आहे ना एक पूर्ण कुटीसारखी आहे ना एक कुटी आहे या ठिकाणी आपण पाहतो आणि आपल्याला त्या कुटीच्या बाजूने आहे ना पुढे नीलकंठ या ठिकाणी जायचं आहे आणि आपला हा जो मार्ग आहे ना हा थोडासा शेतातून मार्ग आहे. या ठिकाणी पाहिलं तर आपण थोडंसं एक दोन्ही बाजूनी आहे ना गव्हाची शेती आहे आणि शेती आहे आणि थंडी एवढी फुल थंडी आहे थंडी खरोखर फुल थंडी आहे जबरदस्त थंडी आहे आणि या थंडीच्या ठिकाणी आहे ना थंडी एवढी आहे का आपल्याला जाण्यासाठी आहे ना जो मार्ग आहे ना तो थोडासा काही ना चिखल आणि याचा मार्ग आहे जरा सकाळी असल्यामुळं थोडंसं घसरतं आहे परिक्रमाची जरा पडण्याची भीती वाटते. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर असा आपला मार्ग आहे जाण्याचा हे पहा या ठिकाणी पण या ठिकाणी चाललं नर्मदे या ठिकाणी बघा आणि परत आपल्याला हा जो मार्गावरून जर निघल्याच्या नंतर बघा असा एक आपल्याला आहे ना हा एक मार्ग लागतो या ठिकाणी आपण पाहतो ना परत आपल्याला या ठिकाणी असं शेतांच्या मधून इथे नवीनच काम चालू आहे. या ठिकाणी आपल्याला या ठिकाणावरून पुढे नीलकंठ या ठिकाणी पुढे आपल्याला आपला परिक्रमा मार्ग आहे नीलकंठ. आज आपण किती किलोमीटर अंदाज नाही आहे आपला आजचा आपला काही अंदाज नाही आहे आपण ज्या ठिकाणी जाणार आहे त्या ठिकाणी कारण चाललो आहे आता एक आपल्या परिक्रमा मार्ग आहे. बघूया आता कुठपर्यंत आपल्या जाण्याच्या याच्यावरती. नर्मदे.
या ठिकाणी आहे ना नीलकंठ अन्न क्षेत्रावरून आल्याच्यानंतर हा रोड आहे. रोडवरून आम्ही सरळ या मार्गे आहे ना पुढे निघालेलो आहे. हा आमचा पुढचा नीलकंठ सोडून चौसाठा मार्ग नर्मदे. या ठिकाणी बघा आपण आहे ना आता आहे ना नीलकंठवरून आहे ना तिथं आल्याच्यानंतर पुढं ना मधले आलो ना आणि चिंदवाडा चिंदगाव लागन. चिंदगाव लागल्याच्यानंतर आता आपण आहे ना चिपेटमध्ये हे ना चिपेट आहे या ठिकाणी पाहिलं तर गाड्या चालल्यात ना पण या मार्गे जाणार आहे नर्मदे. या ठिकाणी आपण चमेटी या ठिकाणी आलो. चमेटीवरून आपल्याला आहे ना एक उजव्या हाताला आहे ना जायचं आहे आणि आहे ना या ठिकाणी बघा आपण आहे ना हा जो रोड चालला आहे ना या रोड मार्गे पण एक या ठिकाणी तुम्हाला सांग असं आहे का इथे जे रेतीच्या गाड्या चालतात ना या ठिकाणी एवढ्या पाणी साठतंय आणि परिक्रमावासीच्या अंगावरती सुद्धा कारण व्हाईट कपडे असतात सर्व परिक्रमावासी यांची आणि गाडीवाले फुल स्पीडने चालतात. त्यामुळं कृपया आपण थोडंसं बाजूने चालावे या ठिकाणी. आणि आपल्याला चिंदगाव पुढे लागेल आणि एक नदी संगम येतो कोलार का नदी नर्मदे. यार चमेटी गाव पास करून आल्याच्यानंतर आपल्याला या शेतातून आहे ना हे जे दिसतं ना जाळी या ठिकाणावरून आपल्याला जिथे एक लाल असं एक एरो आहे लावलेलं ह्या शेतातून आपल्याला आहे ना इकडे असं जायचं आहे. आणि हा सिंगल पगदंडी मार्ग आहे. या ठिकाणी आपण जो मार्ग आहे ज्या मार्गे आपल्याला जायचं आहे तो मार्ग आपल्याला सिंगल पगदंडी मार्ग आहे या ठिकाणी. आणि आज खरोखर अक्षरशः वातावरण खराब झालेलं आहे. 2-3 दिवस झालेत वातावरण लई खराब आहे आणि एकदम थंड हवा आहे थंड. आणि हे जो 15 ते 20 दिवस राहू शकतं असा अंदाज आहे. कारण भगवान सूर्यदेवाचं काय 2 दिवस झालं दर्शन नाही. आजही 3रा दिवस आहे आपल्याला भगवान सूर्यदेवाचं दर्शन होऊ शकत नाही या ठिकाणी. आणि आपण जो हा मार्गे चाललो आहे हा नर्मदा परिक्रमा शेतातून एक सकाळी शेताच्या कडेने चाललेलो आहे. सकाळी शेताच्या बाजूने चाललेलं आहे. दव काय अजून जबरदस्त दव आहे या ठिकाणी पाहिली तर आपण असं तेव्हा या ठिकाणी हे संपूर्ण दव आहे आणि आपण चाललेलो आहे या शेतांच्या बाजूने नर्मदे. या ठिकाणी बघा आपण आहे ना नवीन वर्षाच्या आजची तारीख आहे 5/1/2026 पहिल्याच महिन्यात 5व्या दिवशी आपण आहे ना नर्मदा परिक्रमाचा हा एक पगदंडी मार्ग आहे. हा डायरेक्ट शेतांच्या आहे ना दोन्ही शेतांच्या मधून काढलेला आहे. दोन्ही वावरांच्या मधून आहे हा पगदंडी मार्ग. या ठिकाणी आपण चाललेलो आहे. आणि आज आहे ना एवढा मोसम खराब झालेला आहे ना तर एवढी थंड हवा सुटलेली आहे. ह्या मोसम एवढा खराब आहे आणि ह्या खराब मोसममधून आपली जी नर्मदा परिक्रमा चाललेली आहे आणि एवढा खराब मोसम आहे नर्मदे. या ठिकाणी आपली आहे ना जो चिपेटवरून ज्या शेतात मार्गे आलो ना संपूर्ण शेतामार्गे आल्याच्यानंतर आपल्याला इथे डांबरी रस्ता लागलेला आहे. त्या रस्त्यावरून आपण उजव्या हाताला आपल्याला ना पुढे आपला या ठिकाणी हा असा परिक्रमा मार्ग आहे. या ठिकाणी आपल्याला पुढचं जे गाव आहे ते चिपगाव चिंदगाव या ठिकाणी जायचं आहे नर्मदे. आपण आहे ना गावाच्या शेतातून आल्याच्या नंतर आहे ना त्या मार्गे आलो ना चिंपेटमध्ये तर मंजली गाव आहे हे. या ठिकाणी आपण पाहिलं तर हे आहे मंजली गाव हे नर्मदे. या ठिकाणी बघा या आहे ना गावाच्या आहे ना मंजली गावाच्या बाहेर आल्याच्यानंतर इथं या आहे ना एका मंदिरावर लिहिलं नर्मदा परिक्रमा मार्ग आणि ह्यासाठी मंदिरावरती लिहिलेलं आहे नर्मदा परिक्रमा मार्ग. हा जो मार्ग आहे नर्मदे शॉर्ट आहे नर्मदे. या ठिकाणी बघा एक शॉर्टकट पगदंडी हे डायरेक्ट आपल्याला ना शेतामधून आहे. या ठिकाणी बघा पण जर पाहिलं हे जे पाणी हे गावाला सोडतात हे असं जाण्याचा मार्ग आहे. शेतून घुसत पण नाही आपण या ठिकाणी असा मार्ग आहे नर्मदे. डायरेक्ट या शेतामधून आपल्याला एक
शॉर्टकट दिला आहे त्यांनी. या ठिकाणी परत आपण ह्या पगदंडीने चाललो नर्मदे यार. या ठिकाणी आपला नर्मदा परिक्रमा मार्ग आहे हा असा, आणि ह्या मार्गे आपण चाललेलो आहे. ही आपली मार्ग परिक्रमा मार्ग, आणि हा आपला आपण ह्या शेतातून चाललेलो आहे या ठिकाणी. आणि संपूर्ण शेतातून एकदम छोटी पगदंडी आहे. आणि या ठिकाणी आहे ना आपलं जे आहे ना घसरतं आहे, भरपूर घसरत असल्यामुळं आहे ना नर्मदा परिक्रमावासी आहे ना काही घसरून पडतील सुद्धा, असा एक अंदाज येतो आहे या ठिकाणी. कारण चप्पल तुटण्याची पण भीती वाटते. जो गाळ भरपूर आहे, गाळ असल्यामुळं, चिखल असल्यामुळं अपनी परिक्रमा ऐसे चिखल में चल रही है. पगडंडी से चिखल के अंदर पैर बहुत जा रहा है और कीचड़ बहुत ज़्यादा है. कीचड़ ज़्यादा ऐसे स्लिप मार रहे, स्लिपिंग पूरा. ये पगडंडी स्लिपिंग पगडंडी है. यहाँ से अपने को ये पूरे खेती के अंदर से ऐसे जाने के, पूरा गेहूँ की खेती है. ये देखिए, ये ऐसे अपनी पगडंडी है. ये बहुत नर्मदे यार. जूते भी बहुत गीले हो रहे हैं क्योंकि ये जो जाने का मार्ग और रोड, ये सुबह की दव आहे. सकाळच्या दवनी पूर्ण सगळं ओलं झालं. नर्मदे यार.